1 2 3 4 5 6 7 8 9 10 वल्लरी वल्लरी आता आपल्याला मागे जायचंय. हळूहळू तुम्ही आता मागे जाणार आहात वल्लरी. वल्लरी आता तुम्ही 20 वर्षांच्या आहात. तुम्ही आता अजून मागे चाललात. आता तुम्ही 10 वर्षांच्या झालेला आहात वल्लरी. वल्लरी तुम्ही आता अजून लहान झालात. आता तू अजून मागे चाललीस. तुम्ही खूप मागे चाललात वल्लरी. वल्लरी आता तुम्ही नर्मदा झालेले आहात वल्लरी. नर्मदा आता आपण तुझ्या सासरी आहोत. तुझा नवरा भैरव आणि तुझी सासू हे दोघेही खूप खुश आहेत. कारण तुला दिवस गेलेत नर्मदा. तू पहिल्यांदा आई होणार आहेस. सगळं छान सुरू आहे. तुझा नवरा आणि तुझी सासू तुझी खूप काळजी घेत आहेत. आता तुला तुझ्या पोटामध्ये एका लहान जीवाची जाणीव व्हायला लागली. तुझ्या पोटात एक लहान जीव आकार घेतोय. नर्मदा नर्मदा आता आपण तुझ्या डोहाळ जेवणाच्या दिवसाकडे जाऊया. आता आपण तुझं डोहाळ जेवण बघतोय. मला नीट सांग, काय दिसतंय तुला? माझ्यासाठी आणि माझ्या बासाठी अख्खं घर सजवलंय यांनी. सगळं खूप छान दिसून राहिले. अगदी एखादं सण आहे असं वाटतंय. नर्मदा वहिनी, आता ह्यातल्या एका वाटीवर हात ठेवा बघू. मग बघू पेढा निघतोय का बर्फी. अगं काय बी आलं ना तर नर्मदावानी गोडच होईल पाय. अव सुनेसारखं गोड तर होईनच, पण माया भैरवासारखं देखणं आणि हुशार बी व्हायला पाहिजे. आणि माया पोट्टा किती रुबाबदार आणि प्रेमळ बी आहे ना बसून बाई. बघा बघा वहिनी तर लाजून राहिल्या. पार गोरीमोरी झाल्यात. तुम्ही काय बी काळजी करू नका. हाव ना. अगं आधी वाटी तर उघड. अगं सगळे खोळंबलेत. गंगी मावशी, आओ पेढा निघाले पेढा. अभिनंदन. हा तर नातवाची बारशेला बी आम्हाला बोलवा. हा बोलवीन हो बोलवीन. पंगत उठवेन पंगत. गाव जेवण घालील. काय भैरोबा? हा होय होय, घालू की गाव जेवण. बाप्पा दणक्यात पंगत उठवू. अव पेढा असो की बर्फी, हाय तर दोन्ही बी माझाच वंश. मै नातवंडन मै सून चांगली असली म्हणजे झालं. बाकी मला काय बी नाही पाहिजे. मायवर पेढा निघाला.
डोहाळे जेवण आले तर पंच पक्वान केले होते ते आईंनी. यांनी तर मला दागिन्याने नुसतं मळून ठेवलं होतं. बाप्पा, खूप छान कार्यक्रम पार पडला. दुसऱ्या दिवशीपासूनच यांनी मला खाटेवरून खाली बी उतरू दिलं नाही. आत्याबाई म्हणत होत्या अजिबात उतरायचं नाही. मला तिथंच जेवण आणून द्यायच्या, मला खूप लाड करायच्या, खूप माया करायच्या मायावर. आणि हे ह्यांचं तर काही विचारूच नका. हे तर मला पाणी बी भरवायचे. इतकी लाज वाटायची म्हणून सांगते तुम्हाला. संध्याकाळी मला चाला फिरायला घेऊन जायचे. लोक नुसती टकामका पाहत राहायची आमच्याकडे. वखार तर एकदम विसरूनच गेले होते. सतत माझ्यासोबत घरी असायचे. 7 महिने उलटून गेले होते आणि आज माझा भाऊ येणार होता. माझा लहाना भाऊ बाळणपणासाठी मला माहेरी घेऊन जायले. पायलट करीन होते ना मी, तशी रीतच असते. मला लहाना भाऊ त्याला पाहून खूप आनंद झाला मला. खूप गुणाचा आहे मा भाऊ, खूप मेहनत करतो. त्याकडे शेळ्या आहेत ना, आता गाई म्हशी बी घेणार आहे तो. दुधा दह्याचा व्यवसाय आहे ना यायचा म्हणून. पण बिचारा बोलू नाही शकत. आईने त्यासाठी खूप उपस्तापस केले, पण कशाचाच उपयोग नाही झाला बघा. हा बोलत नाही म्हणजे नाही, पण बरेच दिवसांनी भेटले त्याले म्हणून खूप आनंद झाला आज मला. आणि आता त्यासोबत जाऊन मी माझ्या मायले खूप दिवसांनी भेटणार आहे म्हणून खूप आनंद झालाय बघा मला. या काय एवढी वाढून राहिली? वाढ वाढ अजून. हा भाऊ, जेवण मी नाही आत्याबाईंनी बनवलंय. कौतुक करायचं ते आईंचं कर. मेवणे, मी काय म्हणे राहिलो नाही. मला ठाऊक असेल तुम्हाला हिले पहिल्या बाळणपणासाठी माहेरले घेऊन जायचं असेल, तिचे लाड कोड कौतुक करायचं असेल. पण कसं आहे, तुमच्या बहिणीची पहिलीच खेप आहे आणि इकडून तालुका पण जवळ असेल. काही कमी जास्त झालं तर हिले तालुक्याला नेणं आम्हाला सोपं पडतं ना बाप्पा. नाही कसं आहे, नाही तुमचं गाव पण इथल्या आतल्या बाजूला, एसटी पण जाऊन येणार आहे तिकडे. कशाला उगाच जीवाले काळजीने घोर. आणि मी पण पहिल्यांदाच बाप होणार आहे ना, मग सर्व खर्च मलाच करावे लागतो. नाही, पहिलं बाळंपण म्हणून सर्व खर्च माहेरच्याने करावे लागतो. हे तर माझे मायले पण पटून नाही ना राहिलं. काय माय? बाप्पा असा हट्ट नको ना. ऐका आमचं, इले राहू दे इथंच. सगळी काळजी आम्ही घेतो ना. काय माय? आणि मी बी तिच्या मायवणीच आहे ना बाप्पा. कशाला त्रास घेता तुम्ही? हे पाय, पहिल्या येळी पोट्टीले त्रास होणार आहे आणि इथे दवा दारू मोप चांगली मिळून राहिली तिले, म्हणून तिले इथेच ठेवा. कायले तिला बी त्रास प्रवासाचा? उगाच पैलट करणीला त्रास नकोच. भाऊ, तुला आणखी काही वाढू? अगं विचारून काय राहिली? वाढ वाढ. मेवणे, जेवा.
अरे भाऊ, तू माई काऊन काळजी करून राहिला? तुला कितले वेळा सांगू, मी ते खरंच खूप सुखात आहे. तू नको ना माई काळजी करू. अरे मी काय आता लहान लेकरू आहे वय? आई होणार आहे मी अभि. मग आणि माझ्या सासूबाई आहेत ना, त्या माझ्या दुसऱ्या आईच जणू खूप काळजी घेतात. त्या माई कुठलं बी काम करू देत नाही हो मला. सुखात आहे रे मी आहे ते. आणि हे देवाजीचं दुसरं रूपच आहे. ते फुलासारखं जपतायत मला, काय बी काम करून देत नाहीत. आणि आता तूच मला सांग, मी तिथं आले आणि त्यांनी सांगितलं तसं काही उचनीच होई गेली तर? तुझ्या बहिणीला आणि तुझ्या भाच्याला जर का त्रास होई गेला तर चालणार आहे काय तुले? नाही ना. मग काहून हट्ट करी राहिलाय तू? सोड ना व हट्ट. भाऊ अरे ऐक ना रे, मी खरंच सांगी राहिले, मी इथं खूप सुखात आहे आणि खरं सांगून राहिले. आत्याबाई मला या अवस्थेत एक साधी वस्तू सुद्धा उचलू देत नाहीत. मी खूप सुखात आहे रे इथं. मला बी तिथं यायचं आहे, पण याच्या आधी कधी त्यांनी काही मागितलंय का आपल्याकडे? नाही ना. मग आता ऐकूया ना त्यांचं. आणि जाशील ना तेव्हा आईले सांग, मला ते आजचे डिंकाचे लाडू खूप आवडतात ना, पाठवून देसो. सांगशील ना आठवणीने? काय मेवणे, झाल्या का नाही लाडक्या बहिणीची गप्पा? काय सांगून राहिली तुमची लाडकी बहीण? मेवणे, तुम्ही काय बी काळजी करू नका. हा, आम्ही हाय ना. कसं आहे, हे आमचं पण पहिलंच लेकरू असेल. नर्मदेची समधी काळजी आम्ही घेऊ. आता लेकरू आलं, हे बाळंतीण झाली की निरोप धाडितो. समध्यानी यायचं बारशाला. हा काय? चला, तुम्हाला एसटी स्टँडला सोडतो. तुम्हाला पण उशीर होई राहिला ना. चला, आलो. चला. माय व कायले रडून राहिली तू? नको ना एवढं काळजी करू, मी आहे ना तुले. शांत होय बरं. नर्मदे, माय माय लवकर ये. माय नर्मदे, माय व भरून आले वा माय. तुझा पार्वती मायले बोलू ना, ती लय चांगली सुईन आहे. तिचा हात लागला की बाई अडतच नाही. जाय बरं पडदेशी बोलून आण तिले. बाय, ते सुईनेचा जमाना गेला कवाचे. आपण हिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ ना. हा, हिचं दवापाणी बेस होई राहील. अरे भैरवा, आता इथल्या राज्याला तुला कोण डॉक्टर मिळणार आहे? त्या परेस पार्वती मायले घेऊन ये जा. तर मग थांब थांब थांब, मी आलो आलो आता. जाय बरं. आलो आलो आलो. शांत होय वो बाई. खूप दुखून आहे बा. शांत होय बाय थोडं. नाही हो आई, खूप खूप दुखून राहिले माझ्या पोटात. आत्या बाई, पोटात खूप दुखून राहिलं. आत्या बाई, तू पॅनिक होऊ नकोस. शांत हो, शांत हो. आत्या बाई, माझा हात घट्ट धर. आत्या बाई, माझ्या पोटात खूप दुखून राहिलंय बाई. आत्या बाई,
माय माय लवकर ये माय. कशी करून राहिली बघ. शांत हो. पाय तिच्याकडे पाय जरा माय. समजा समजा चांगलं होईल. गंगे ए गंगे नर्मदे. लय दुखून राहिले पाय बरं. आम्ही बघते. पाय ना फुटाने. पाणी 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 समजा 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 छान होईल. नर्मदे किती ओरडशील ग. अगं दुखायचंच पोटते. तुम्हाला समजा बेतशीर हवंय. आता जोरात कळ दे. समजा शांत होईल. अगं बाईच्या दातीनं थोडं सोसायला पाहिजे. झालं झालं झालं. शांत शांत. थोडी जोरात कळ दे. समजा ठीक होईल. धीर हो माय. थोडं राहिले. अहो सावकाश बाय. सावकाश सावकाश थोडं राहिलं बा माय. थोडं धीर धर ना. बापा थांब बाळा थांब. अगदीबाई कुठे आहे बाळ? बघू तरी द्या मला. कसं दिशी राहिलाय तो. अहो दाखवा ना मला. कुठे आहे बाळ? बघू द्या ना मला. मला लेकराले आणा नाही तर. नर्मदे आपलं लेकरू नाही. आपलं बाळ नाही म्हणजे आत्याबाई काय बोलून झाले हे सांगा ना. हे बघा हे चेष्टेचा विषय नाहीये. कुठे कुठे लेकरू सांगा. अशी चेष्टा बरी नाही. लेकरू कुठे सांगा मला. द्या द्या त्याले मला पाहायचंय. त्याले द्या द्या ना. कसं सांगू तुले. तर मध्ये अगं पोट्टा झालता आपलं. पोट्टा शिरापुरेंचा वारस. पण देवाच्या मनात भलताच काहीतरी येऊन राहिले. केव्हा केलं तर खोटं कायला सांगू मी तुला. आपला पोट्टा पेलेला मला तर मध्ये पेलेला. बाळ गेला नाही. लेकरू गेलं. बाबा बाबा नाही असं नाही करू शकत. असं कसं बाबा. गप्पा बाय गप. रडू नको. आता त्या कोवळ्या जीवाले देवाने नाही ठेवलं. त्याला आपण तरी काय करणार हो बाय. बाबा बाबा गेला. लेकरू असं कसं गेलं. बाबा